चला तर आज आपण मुरमुऱ्यांपासून न्यू रेसिपी बनवणार आहोत। तुम्ही 100% ही रेसिपी कधीच बनवली नसेल आणि एकदा जर बनवली तर तुम्ही आठवड्यातून 2 वेळेस नक्कीच बनवाल। इतकी खमंग टेस्टी ही रेसिपी आहे। चला तर आपल्याला आप्पे पात्रामध्ये मुरमुरे घालूनच ही रेसिपी बनवायची आहे। खूप छान लागते, एक वेळेस तुम्ही नक्की बनवा। लहान मुलं तर खूप आवडीने खातील। घरातल्या साहित्यात बनणारी ही रेसिपी आहे। आपल्या किचनमधल्या साहित्यामध्ये आपल्याला बाहेरून काही आणायचीही गरज नाही आणि काहीच नाही, लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना आवडेल। झटपट रेसिपी आहे। 5 ते 7 मिनिटांमध्ये तुम्ही ही रेसिपी बनवू शकता। तुम्हाला उठायला उशीर झाला, नाश्त्याला काय बनवायचं सुचत नसेल तर मुरमुरे तर असतातच, तर ही तुम्ही रेसिपी नक्कीच एक वेळेस बनवून बघा। मी इथे 2 आलू बॉईल करून घेतलेले आहेत, मस्त असे उकडून। याची आपल्याला अशा प्रकारे साल काढून घ्यायची आहे या आलूची। 2 आलू घेतलेले आहेत। तुमच्या मुरमुऱ्यानुसार तुम्ही आलू घेऊ शकता, जेवढे मुरमुरे आहेत त्याप्रमाणे। मी ते आलूला खिसून घेत आहे, साल पूर्ण काढून घेतलेली आहे आलूची। अशा प्रकारे आपल्याला आलू हे हाताने सुद्धा तुम्ही बारीक करू शकता, पण थोडासा आलू हा राहतोच त्याच्यामध्ये, पूर्ण असा बारीक होत नाही। हातानेही तुम्ही घेऊ शकता, असं जर घेतलं तर खूपच छान। अशा प्रकारे तुम्ही आलू खिसून घ्यायचा आहे आपल्याला सुरुवातीला। पौष्टिक रेसिपी आहे ही। अशा प्रकारे आपण आलू हा खिसून घेतलेला आहे। एवढे मी मुरमुरे घेतले आहेत आणि त्यामध्ये 2 आलू आपल्याला असे खिसून टाकायचे आहेत। अशा प्रकारे पूर्ण आता हे आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे मिश्रण। आपला आलू हा पूर्ण मुरमुऱ्याला लागला पाहिजे। पूर्ण अशा प्रकारे आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला पाणी वगैरे बिलकुल यामध्ये वापरायचं नाही, बिलकुल एकही अंश पाण्याचा आपल्याला इथे वापरायचा नाही। पूर्ण हे आलूमध्येच आपले हे मुरमुरे ओलसर होऊन जाते। त्याचा मस्त असा एक गोळा तयार होतो बघा, बघू शकता तुम्ही। अशा प्रकारे आपल्याला हे पूर्ण मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही, मस्त असा गोळा झालेला आहे। परफेक्ट असे 2 आलू याला पुरी झालेले आहेत तेवढ्या मुरमुऱ्याला आपल्या। चला तर यामध्ये आपण कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर घालायचं आहे। मी इथे 1 कांदा, 1 टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे। हे पण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे पूर्ण मिश्रण। अशा प्रकारे खूप झटपट अशी रेसिपी आहे ही आजची आणि खायला पण तितकीच टेस्टी लागते। अशा प्रकारे साईडला वगैरे ठेवायची आपल्याला बिलकुल गरज नाही। मी लहान मुलांसाठी बनवत असल्यामुळे इथे थोडीशी चिमूटभर चटणी टाकलेली आहे, थोडीशी हळद घातलेली आहे त्यामध्ये आणि मीठ घालायचं आपल्याला चवीपुरतं। ते पण आपल्याला एकजीव करून असं घ्यायचं आहे। पूर्ण अशा प्रकारे हाताने कालून घ्यायचं आहे। त्यामध्ये 1 चम्मच आपण दही घालू। 1 ते 1.5 चम्मच इथे मी दही घातलेला आहे आणि 1 चम्मच आपल्याला यामध्ये बेसन पीठ घालायचं आहे। ते पण मस्त असं एकजीव करून घ्यायचं आहे हे सर्व। बेसन पीठ घातल्याने काय होईल, मस्त वरून क्रंची लेयर येईल आणि आतमध्ये आलूचा हे सॉफ्टपणा राहील आलूमध्ये। आलू हा सॉफ्ट असतो त्यामुळे आतमध्ये एकदम सॉफ्टपणा राहील आणि वरून क्रंची होईल बेसन घातल्यामुळे। अशा प्रकारे आपल्याला हाताने अगोदर गोळे करून घ्यायचे आहे, मस्त असे लाडू केल्यासारखे, बघू शकता तुम्ही। अशा प्रकारे आपल्याला अगोदर गोल गोल असे गोळे करून घ्यायचे आहे। छोटे मोठे तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता। आपल्या आप्पे पात्रामध्ये बसतील एवढेच करा। जास्त जर मोठे केले तर साईडनं कच्चे राहू शकतात, त्यामुळे बसतील एवढेच करा। यामध्ये सोडा वगैरे बिलकुल आपल्याला काहीही घालायची गरज नाही, मी ते सोडा वापरलेला नाही। एकदा जर रेसिपी तुम्ही बनवली तर तुम्हाला परत बनवायला लावतील, एवढी छान ही रेसिपी लागते। नक्की तुम्ही ट्राय करा। लहान मुलं तर नंतर बनवायलाच लावतील। अशा प्रकारे आपल्याला थोडं थोडं पॅनमध्ये तेल घालून घ्यायचं आहे आप्पे पात्रामध्ये। याला काय होईल, ते चिटकणार नाहीत आपले जे गोळे बनवले आले आहेत ते। मस्त असं गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला 1 मिनिट, की लवकर भाजले जातील गरम झाल्यावर टाकल्यावर। अशा प्रकारे आपल्याला आप्पे पात्रामध्ये हे ठेवून द्यायचे आहेत।
आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही ही रेसिपी कधी बनवली का ती पण कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आजचा जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा चॅनलला आपल्या. अशाच तुम्हाला नवीन नवीन रेसिपी बघायला मिळतील, साध्या सोप्या आणि सरळ. अशा प्रकारे आपण पलटून घेऊ. बघू शकता तुम्ही किती छान असा कलर आलेला आहे, मस्त असा गोल्डन गोल्डन लालसर. आपल्या चॅनलला तुम्हाला साध्या सोप्या सरळ आणि पौष्टिक रेसिपी बघायला मिळतील. आजच तुम्ही सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. जर सबस्क्राईब केलं नसेल तर परत आपण 2 मिनटं असं झाकून ठेवू. तर आता बघू आपण 2 मिनटं झालेले आहेत. तर चला आपण चेक करू. आपल्याला ही आजूबाजूने असं पलटून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही आतमध्ये किती असं सॉफ्टपणा आहे आणि वरून क्रंची मस्त असे आपल्याला भाजू द्यायचे आहेत तुमच्या आवडीनुसार. बघू शकता किती झटपट अशी रेसिपी आहे. अशा प्रकारे आपल्याला हे पलटून घ्यायचे आहे. तेल टाकलं नसलं तर असे चिटकते, त्यामुळे तुम्ही तेल नक्की टाका यामध्ये थोडंसं जास्तच. अशा प्रकारे पूर्ण आपण आप्पे पलटून घेऊ. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असेच तुम्हाला नवीन नवीन रेसिपी बघायला मिळतील. परत आपण 2 मिनटं ठेवू झाकून. बघा किती छान असे मस्त आपले आप्पे रेडी झालेले आहेत. तुम्ही हे दह्याबरोबर खाऊ शकता. बघा किती मस्त असे मी तुम्हाला एक फोडून पण दाखवते. बघा किती असा पटकून असा फुटलेला आहे, एकदम सॉफ्ट असा आपले मुरमुऱ्याचे आप्पे रेडी झालेले आहेत. चला तर पुन्हा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक